बाई तुझा आशीर्वाद मालिकेच्या पुढील जबरदस्त ट्विस्टमध्ये आपण पाहणार आहोत प्रेक्षकांनो की राजाने त्याच्या घरच्यांबद्दल जे काही खोटं नाटं सांगितलेलं असतं अवनीला, तिला अंधारात ठेवलेलं असतं, तिची फसवणूक केलेली असते, ते सत्य लवकरच अवनीच्या समोर येणार आहे. आणि ते सत्य स्वतः यशोदा अवनीसमोर उघड करणार आहेत. आणि तेव्हाच अवनी एक धक्कादायक निर्णय घेणार आहे. तर बघूयात मग असं कुठलं सत्य स्वतः यशोदा अवनीला सांगतायत आणि त्यानंतर राजावरती चिडून अवनी असा कुठला धक्कादायक निर्णय घेते. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत तर बघाच प्रेक्षकांनो. पण त्याआधी एक तुम्हाला सांगणं होतं की एक ट्विस्ट काल मी आपल्या चॅनलवरती अपलोड केला आहे, तर तो प्लीज तुम्ही जाऊन आवर्जून बघा. कदाचित तो पुढील आठवड्यात दाखवण्यात येऊ शकतो टी व्हीवरती. बघूयात आपण हा ट्विस्ट. अवनी सतत यशोदाच्या मागे लागलेली असते की तिला नोकरीची गरज आहे, कारण अवनीला असं घरात बसवून राहवत नसतं. त्यातच तिला धांगड कुटुंबावरती बोज बनवून पण राहायचं नसतं. अवनी सतत यशोदाच्या कानावर एकच घालत असते, ते म्हणजे तिला नोकरी हवी आहे, तिच्यासाठी नोकरी बघा. कारण राजाने तिला सांगितलेलं असतं की यशोदा खूप मोठा आर्किटेक्ट आहे, म्हणजे यशोदासाठी अवनीला नोकरी मिळवून देणं सहज सोपं असेल असा तिचा विचार असतो. ती अजूनही त्याच गैरसमजत असते. पण यशोदा यावेळी मात्र राजावरती इतका चिडतो, कारण त्याने इतका खोटेपणा केला अवनीसोबत, कितीतरी गोष्टींसाठी तिला अंधारात ठेवले. नंतर अवनी हीच रिक्वेस्ट जेव्हा राजाकडे करते तेव्हा ती त्याला विचारते की राजा, अरे तुझी तर स्पेशल स्वतःची कंपनी आहे ना, मग तुझे खूप सारे लोकही ओळखीचे असतील. अरे मग त्या ओळखीने मला एखादं काम मिळत असेल तर बघ ना प्लीज माझ्यासाठी. त्यावर राजा तर आता अवनीसमोर फुशारका मारतो की अहो अहो तुम्ही काळजीच सोडावं मॅडम, तुमच्यासाठी नोकरी बघायची आहे ना, तर मी नक्की बघेन, तुम्ही ना अजिबात टेन्शन घेऊ नका. अवनी खूपच खुश असते राजावरती. राजा तिला सांगतो की माझा एक मित्र आहे, तो पण खूप सारे कन्स्ट्रक्शनची कामं घेतो, तो त्याचे वडील खूप मोठे बिल्डर आहेत, कदाचित त्या ठिकाणी तुमचं काही काम झालं तर बघेन मी. तेव्हा अवनीला इतका आनंद होतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रेक्षकांनो राजा त्याच्या एका मित्राची भेट घेतो. तो त्या मित्राला सांगतो की अवनीला नोकरीची गरज आहे, जर त्याच्या तिथे जर एखादी जागा शिल्लक असेल तर तिथे अवनीला घ्यावं कामावरती, अशी तो मागणी करतो. खरं तर तो रिक्वेस्टच करतो त्याला. पण तो मित्र सांगतो की हे बघ राजा, मदत काय मी तुझी केली असती, आणि शेवटी आपल्या वहिनीच्या नोकरीचा प्रश्न आहे. अरे पण आता सगळी सूत्र काही माझ्या हातात नाही आहेत ना, हे सर्व काही मला बाबांना विचारून करावं लागेल, आणि सध्या आमच्या इथे कुठलीच जागा शिल्लक नाही आहे. राजा त्याच्या अडचणही सांगतो की हे बघ, म्हणजे सध्या तरी त्यांच्याकडे कुठले डॉक्युमेंट वगैरे नाही आहेत, पण लवकरच मी तुझ्या स्वाधीन करेन, पण काहीही करून प्लीज त्यांच्यासाठी एखादी नोकरी दे. राजा अवनीचं खूपच कौतुकसुद्धा करतो की त्याने खूप मोठं आर्किटेक्चरचं शिक्षण पण पूर्ण केलं आहे, आणि एवढंच नाही तर युनिव्हर्सिटीचे गोल्ड मेडलिस्टसुद्धा आहेत त्यांना खरं तर सध्या घरात रिकामं बसून राहणं आवडत नाही आहे, त्यांना मनापासून नोकरी करायची इच्छा आहे, म्हणून तुला मी म्हणतोय. त्यावर तो मित्र त्याची अडचण सांगतो की हे बघ राजा, तू ज्यांच्याबद्दल बोलतोय ना त्या कोण आहेत माहिती आहे ना तुला? चंद्रकांत देशमाने. या कन्स्ट्रक्शन कंपनीच्या त्या व्यवसायामध्ये खूप मोठी हस्ती आहेत ते, आणि त्यांना जर का कळलं की आम्ही तुझी मदत केली आहे, तुझ्या बायकोला आम्ही आमच्या इथे कामावर ठेवून घेतलं आहे, तर काय होऊ शकतं विचार कर. म्हणजे वहिनीला कामावरती ठेवणं खूप रिस्की आहे. तरी पण राजा गेल्या 10 वर्षाचा मैत्रीचा हवाला देतो आणि त्या मित्राला इतक्या काही विनवण्या करतो. तो सांगतो की ठीक आहे, हे बघ भावा, तू नोकरी नाही दिली ना तरी पण चालेल, पण एक काम कर ना, फक्त माझ्यासाठी त्यांची निदान मुलाखत तरी घे, इंटरव्ह्यू, जेणेकरून त्यांना एक आशेचा किरण तरी मिळेल. त्यावर तो मित्र थोडाफार विचार करतो आणि तो सांगतो की ठीक आहे, उद्याच्याला माझे बाबा शहरात नाही आहेत, उद्या 10 वाजता तू तुझ्या बायकोला घेऊन मुलाखतीसाठी हजर हो, मी मुलाखत घेईन. पण राजा, मी आत्ताच सांगतोय तुला की नोकरी द्यायची की नाही हे मात्र
परिस्थिती पाहूनच ठरवता येईल. कारण सगळी सूत्र मी म्हटलं ना की माझ्या बाबांच्या हातात आहेत. पण राजाला काहीच हरकत नसते. आता इकडे अवनी घरी असते आणि त्यातच धन्या पण असतो. म्हणून अवनी त्याला मंदिरात जाण्यासाठी रिक्वेस्ट करते. आता धन्या अवनीचं इतकं डोकं खातो काय माहिती, सततचे तो कपडे चेंज करत असतो. सतत त्याला हा शर्ट नाही आवडला, मग दुसरा, मग तिसरा, मग चौथा. अवनी तरी त्याला सांगते अवनी त्याला ओरडते की काय करतोयस धनू तू? अरे एवढे कशाला कपडे बदलतोयस? अरे फक्त मंदिरातच जायचं आहे ना आपल्याला. त्यावर धन्या म्हणतो की काय वहिनी, अहो तुमच्यासोबत येतोय म्हटल्यानंतर थोडं भारी तरी दिसायला पाहिजे ना. आता त्यावर अवनीला सुद्धा हसू येतं. ती सांगते की चल. दोघेही मंदिरात जातात. त्यावर जाता जाता अवनी धन्याला विचारते की तू नेहमी जातो का मंदिरात? धन्या सांगतो की नाही, मी गेल्या वर्षी वाढदिवसाला यशोदासोबत गेलो होतो. म्हणजे फक्त वाढदिवसाच्या दिवशीच मी मंदिरात जातो. अवनी विचारते की का? वाढदिवसाशिवाय इतर दुसऱ्या दिवशी तू जात नाहीस का? त्यावर धन्या म्हणतो की मंदिरात जाऊन मी काय करणार आहे? अवनी सांगते की मंदिरात जाऊन सगळे काय करतात? प्रार्थना करतात ना देवाची. त्यावर धन्या म्हणतो की अहो पण मी एकटा कसा जाणार ना मंदिरात? म्हणजे यशोदा कन्स्ट्रक्शन कामावरती जातो. आपला राजादा पण घरी नसतो आणि पाण्यादा पण नसतो आणि अण्णांचं तर तुम्ही विचारूच नका. आता कोणच नाही आहे सोबत म्हटल्यानंतर मी एकटा कसा जाणार ना. अवनी विचारते की पण आपण आता कुठल्या मंदिरात जातोय? धन्या सांगतो की ते खूप छान मंदिर आहे. म्हणजे आपण तिथे एखादी प्रार्थना केली ना, जे काही आपण मनापासून मागतो ती इच्छा नक्की पूर्ण होते. म्हणजे असं म्हणतात लोकांचं बोलणं ऐकलं आहे मी. अवनी विचारते की तू कधी काही मागितलं होतं का? त्यावर तो सांगतो की हो. अवनी विचारते की मग पूर्ण झालं? तो सांगते की हां. अवनी आता उत्साहाने विचारते की तू काय मागितलं होतंस? आता तो सांगायला तयारच नसतो. मग अवनी त्याला मस्का मारते की सांग ना धनू प्लीज, तू माझ्याशी पण काहीच शेअर करणार नाही आहेस का? धन्या शेवटी म्हणतो की ठीक आहे. मागच्या वर्षी मंदिरात जेव्हा मी गेलो होतो ना यशोदासोबत, तेव्हा मी तिथे देवाला नवस केला होता की माझ्या यशोदाचं लवकरात लवकर लग्न व्हावं. आमच्या घराला बाईचा आशीर्वाद मिळावा. आणि बघा यशोदाचं नाही पण राजादाचं तरी लग्न झालं ना. म्हणजे देव पण कन्फ्यूज झाला असणार आहे थोडासा. यशोदाऐवजी राजादाचं लग्न लावून दिलं. पण माझी इच्छा तर पूर्ण झाली की आमच्या घराला शेवटी बाईचा आशीर्वाद मिळाला तुमच्या रूपाने. त्यावर अवनी काहीच बोलत नाही. त्यानंतर दोघेही मंदिरात जातात. रात्रीच्या वेळी जेव्हा राजा येतो तेव्हा राजा अवनीसाठी स्पेशली सरप्राईज घेऊन आलेला असतो. ते काय माहिती आहे? अवनीला तो आनंदाची बातमी देतो की एका मोठ्या कन्स्ट्रक्शन कंपनीत उद्या तुमचा इंटरव्ह्यू आहे. अवनी उत्साहाने विचारते की खरंच? तो सांगतो की हो अगदी खरं आहे. अवनी फारच खुश होते. इंटरव्ह्यूची ती तयारी करायच्या तयारीतच असते. तरी यशोदा तिथे राजाला बोलावून विचारतो की राजा, हे नक्की कसलं खोळ आहे रे? त्यावर राजा विचारतो की म्हणजे? नाही म्हणजे तू अवनीला एका मोठ्या कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये इंटरव्ह्यू आहे असं सांगितलं आहेत. त्यावर राजा म्हणतो की अरे यशोदा खरंच बोललो आहे की. अरे माझा मित्र आहे, त्याची मोठी कन्स्ट्रक्शन कंपनी आहे ना. मग मी यांच्याबद्दल सगळी काही माहिती दिली की ह्या युनिव्हर्सिटीच्या टॉप गोल्ड मेडलिस्ट वगैरे आहे, त्यांचं शिक्षण किती झालं आहे. मग तो इम्प्रेस झाला आणि त्याने बोलावलं ना इंटरव्ह्यूसाठी. यशोदा थोडं संशयाने विचारतो की खरंच? त्यावर राजा म्हणतो की यशोदा, अरे एवढं तर विश्वास ठेव माझ्यावरती. त्यावर यशोदा विचारतो की तू परत काही चूक करत नाही आहेस ना. त्याला थोडी भीतीच वाटते. पण राजा सांगतो की नाही रे यशोदा, उद्या मी यांना स्वतः इंटरव्ह्यूला घेऊन जाईन. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्वजण नाश्ता करत असतात. अवनी इंटरव्ह्यूसाठी जाणारच असते. सर्वजण नाश्ता करायला बसलेले असतात. यशोदा तिथे अवनीलासुद्धा नाश्ता करायला सांगते. अवनी काही गडबडीमध्ये असते. यशोदा सांगतो की अहो पण थोडंसं खाऊन गेला तर पोटाला आधार होईल ना. अवनी सांगते की ठीक आहे, पण तुम्ही सर्वचा नाश्ता करून घ्या. धन्या जो आहे तो अवनीला तिच्या इंटरव्ह्यूसाठी तिला नोकरी मिळावी म्हणून शुभेच्छा देतो.
तो सांगतो की वहिनी अजिबात घाबरून जाऊ नका, पहिला इंटरव्ह्यू आहे म्हणून तुम्ही मस्त गाजवून या. त्यावर अवनी त्याचे आभार मानते की खरंच मला नोकरी मिळाली ना तर खूप छान होईल. त्यावर पुन्हा धना म्हणतो की हो ना वहिनी, आणि तुम्हाला जर एकदा की नोकरी लागली की लगेच तुम्ही ना गाडी विकत घ्या. म्हणजे कसं तुम्ही गाडीवरून रोज ऑफिसला गेलात की कसलं एकदम भारी वाटेल ना. त्यावर अवनी हसत म्हणते की अरे धनू, आधी नोकरी तरी मिळवते, मग नक्की घेऊयात आपण गाडी. अवनी तिथे तिच्या स्वप्नाबद्दल सांगते की खूप मोठं आर्किटेक्ट होऊन लोकांच्या स्वप्नातली घरं मला बांधायची आहेत. माझं खूप मोठं स्वप्न आहे. ठाऊक आहे का तुम्हाला? नाशिकमध्येच खूप मोठी कंपनी आहे, तिथे मला जॉब करायचा आहे असं अवनीचं स्वप्न सांगते ती. त्यावर आता पाण्या विचारतो की पण वहिनी, त्याच्यामध्ये एवढं अंतर काहीच नाही आहे इथून जाणे येण्याचा. त्यावर अवनी सांगते की पण तुम्हाला आमच्या घरच्यांबद्दल माहिती नाही आहे ना. मी शाळेत असताना जेव्हा अख्ख्या डिस्ट्रिक्टमध्ये पहिली आली होते ना, तेव्हा तिथे त्या कॉलेजमध्ये जाऊन माझी शिकायची खूप इच्छा होती. पण माझ्या घरच्यांनी, माझ्या बाबांनी कधी तिथे जाऊच दिलं नाही. त्यांनी उलट मला सांगितलं की आपल्या घराशेजारीच जवळ कॉलेज आहे, ते तुझ्यासाठी सेफ आहे. तिथून फक्त 1 तासाच्या प्रवासावर कितीतरी उत्तम कॉलेजेस होते. मी कितीतरी विनवण्या केल्या बाबांना, पण शेवटी त्यांनी माझं ऐकलंच नाही. आणि तुम्हाला सांगू का यश दादा, शिक्षण संपल्यावर जेव्हा मी म्हणाले की मला नोकरी करायची आहे, तेव्हा त्यांनी या गोष्टीचा साधा विचारही करायला नकार दिला. नोकरी करणं, स्वतःच्या पायावर उभं राहणं, लोकांच्या स्वप्नातली घरं बांधणं हे माझं कितीतरी मोठं स्वप्न होतं. त्यात अवनी अचानकच पाण्याला विचारते की तुम्ही कुठल्या कॉलेजमध्ये शिकलात? त्यात पाण्याला इतका जोराचा ठसका लागतो ना, राजा पटकन त्याला पाणी प्यायला देतो. अवनी कौतुक करते की तुम्ही सर्वच जण किती नशीबवान आहात ना, म्हणजे तुम्हाला आयुष्यामध्ये जे हवं ते करता आलं, तुम्ही नोकरी करताय. म्हणजे तुम्हाला आता मी जे सांगते ते खूप सामान्य वाटेल, पण माझ्यासाठी एक खूप मोठं स्वप्न आहे. त्या दृष्टीने तुम्ही भाग्यवान आहात. अवनीचा नाश्ताही होतो बोलता बोलता. अवनी सांगते की चला यशोदा, मी तुमचा शब्द राखलाय, मी थोडंसं तरी खाल्लंय, आता मी निघते. यशोदा अजून थोडंसं खायला सांगतो, पण अवनी सांगते की नाही नको राहू देत, माझं पोट भरलं आहे आता. आता अवनी जेव्हा रूममध्ये जाते तेव्हा सगळेजण राजावरती इतके डाफरतात. पाण्यात त्याला विचारतो की काय रे कोल्हे, माझं कधी शिक्षण झालं रे? कॉलेजचं तोंड तर बघितलं आहे आम्ही, काय सांगितलं तू वहिनी ना? त्यात यशोदा म्हणतो की सगळं खोटं सांगून ठेवलं आहे, मी आर्किटेक्ट आहे असं खोटं सांगत फिरतोय. तुला सांगू का पाण्या, जर का अवनीने मला काही विचारलं ना तर खरंच माझी छाती धडधड करते. त्यात आता पाण्या म्हणतो की अजून काय काय खोटं सांगून ठेवलं आहे ना, काय माहिती. यशोदा ओरडतो की राजा, सॉरी पाण्या म्हणतो की राजा, हे बघ तू सांगितलेलं जे खोट्याचं ओझं आहे ना, ते मी अजिबात माझ्या डोक्यावर वागू शकत नाही. यशोदा गप्प बसता असेल, पण वहिनींना मी सगळं सांगणार आहे की माझे काय गाड्याचं शोरूम वगैरे नाही आहे आणि माझे शिक्षणही झालेलं नाही आहे. त्यावर राजा विनंती करतो की अरे काय वेळ आहे का हे सध्या सांगायची, आपण नंतर बघूयात की, आता त्यांना इंटरव्ह्यूला जायचं आहे की नाही, उगाचच त्याच्या आधी हिडमोड व्हायचा त्यांचा. त्यावर पाण्या म्हणतो की अजून काय काय खोटं बोललाय देवच जाणे. मोठ्या भावाला आर्किटेक्ट बनवलंय आणि मी कॉलेजमध्ये शिकलेला म्हण. आता त्यांच्या आपापसात इतके भांडणं चालू होतात ना, राजा तिथे म्हणतो की ते फक्त एक रुबाब दाखवण्यासाठी मी सहज बोलून गेलो, आता ते का सगळं माझ्या अंगाशी आलं आहे आणि तुम्ही आता मला काय करायला सांगताय. यशोदा त्याला झापतो की जे खोटं बोललायस ना ते सगळं ठीक आहे. अरे पण मला अजून पण डाऊट येतो आहे राजा, आता कामाच्या बाबतीत अवनीला तू काही खोटं सांगून ठेवलं नाही आहेस ना? अरे ती विश्वासाने आपल्या घरी आली, आपल्या घरी राहते, तिला हे सगळं आता खरं सांगायला हवं आहे. अजून किती खोटं वागणार आहेस तू तिच्याशी? त्यावर पाण्या म्हणतो की नाहीतर काय, एकतर वहिनीनं याने सगळं काही खोटं सांगून ठेवले. जेव्हा तिला कळेल की हे समजा खोटं आहे, त्यावेळेला आम्ही तुझी या कोठ्यात साथ दिली म्हणून तिला किती राग येईल आमचा, तिरस्कार करेल ती आमचा. आता तर राजा त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतो की असं काही होणार नाही आहे,
आतापर्यंत किती खोट्या गोष्टी बोललो आहे मी. काही कधी पकडला गेलो आहे का? नाही ना. आता पण काय नाही होणार. त्यावर धान्या म्हणतो की राजादा, नाही म्हणजे तू तर असा रुबाबात बोलतो आहे की जसं काही तू मोठी पदवीच मिळवली. त्यावर पुन्हा त्यांचे वाद चालू होतात. आता यशोदा त्यांच्यावरती ओरडतो की थांबा, कशाला भांडायला लागल्यात रे तुम्ही? उगाचच भांडून विषय वाढवू नका. ए राजा, उठ चल. कामात कुठल्या इंटरव्ह्यूच्या ठिकाणी जायचं आहे ते बघ आणि सोडून ये अवनीला तू. तेव्हा राजा उठतो आणि त्याचा मित्र जो आहे त्याला तो फोन करतो. आता फोन केल्यानंतर तो फोन काही रिसीव करतच नाही. मग तो राजा एक व्हॉईस मेसेज टाकतो की ऐक ना भावा, आम्ही निघालोय. अरे तेच सांगायला फोन केला होता. तू फोन उचलत नाही आहेस. मॅसेज तरी निदान बघ. मॅसेज बघून तरी फोन कर. उगाचच मला टेन्शन देऊ नकोस. राजाला टेन्शन येतं इतकं की काय याचं चाललं आहे. फोन पण घेत नाही आहे आणि डबल टिक पण नाही, मेसेज वाचलाच नाही. शेवटच्या क्षणी घात करू नकोस बाबा. मनातच राजाच्या धडकी भरते. इतक्यात अवनी बाहेर येते. अवनी जाण्यापूर्वी देवाचे आशीर्वाद घेते. सर्वजण तिच्यासोबत असतात, तिला शुभेच्छा देतात. आता बाहेर गेल्यानंतर अवनी विचारते की हे काय बाईक? आपण बाईकने चाललो आहे? राजाला काय थापा माराव्या सुचत नाही. म्हणून तो सांगतो की असं समजा की बाईक म्हणजे तुमच्यासाठी टॅक्सी आहे. काय आहे, मला आपलीच एखादी गाडी घ्यायची होती, पण एकही गाडी उपलब्ध नाही आहे ना. सगळ्या गाड्या व्यस्त आहेत आणि तसं पण आपल्याला जवळच जायचं आहे की. म्हटलं आपलं जवळ जायचं आहे म्हणून बाईक घेतली मी. जर तुम्हाला नको असेल तर ठीक आहे, मी दुसरी गाडी बघतो. त्यावर अवनी सांगते की ठीक आहे, काही हरकत नाही, चल आपण जाऊया. तरीही यशोदाला थोडंसं टेन्शन आलेलंच असतं. देवीकडे तो अवनीसाठी प्रार्थना करतो. आता काही वेळानंतर राजा अवनीला घेऊन त्या मोठ्या कन्स्ट्रक्शन कंपनीत पोहोचतो, तिथे इंटरव्ह्यूसाठी. अवनीला उत्सुकता पण असते आणि थोडीशी भीतीही वाटत असते. अवनी राजाला सांगते की कंपनी तर खूप मोठी आहे. मी ना ऑनलाईन रिव्ह्यू पण पाहिले होते, खूप चांगले रिव्ह्यू आहेत. म्हणजे राजा, पहिल्यांदाच मी मुलाखत देते, थोडीशी भीती वाटते रे. त्यावर राजा सांगतो की मॅडम, तुम्ही ना एक काम करा, डोळे घट्ट मिठा आणि देवी आईचं नाव घ्या. अजिबात काळजी करू नका. बरं ऐका, मी बाईक पार्क करून येतो. पण इथेच होतं एक घोटाळा, एक इतकी मोठी गडबड की राजाला त्याच्या बायकोला घेऊन येताना त्याच्या मित्राने पाहिलेलं असतं आणि त्याला आता टेन्शन येतं. तो पटकन राजाला फोन करतो आणि सांगतो की ऐक, हे बघ राजा, मी तुला शब्द दिला होता खरं आहे, पण आता तुझा शब्द मी पाळू शकणार नाही. राजा त्याला विचारतो की पण का? त्यावर तो सांगतो की हे बघ, मी तुला तुझ्या बायकोचा इंटरव्ह्यू घेईल असं सांगितलं होतं, पण माझे बाबा अचानकच ऑफिसमध्ये आलेत आणि ते त्यांच्या केबिनमध्ये आहेत. केबिनमध्ये कम्प्युटरवरती सर्व काही CCTV फुटेज दिसतात आणि जर मी तुझ्या बायकोचा इंटरव्ह्यू घेताना जर दिसतो आणि हे जर काही कळलं तर बाबा माझ्यासोबत काय करतील सांगता येत नाही. हे बघ, मी तुला सांगतो की इंटरव्ह्यू नाही घेऊ शकत. तू तू तुझ्या बायकोला घेऊन निघून जा. त्यावर आता राजाला धक्का बसतो. तो त्याला विनंती करतो की ऐक ना, हे भावा, असं काहीतरी करू नको ना. अरे खूप आशेने आलो होतो मी तुझ्याकडे. तू काहीतरी करू शकत असतील तर कर ना प्लीज. पण तो शेवटी राजाच्या समोर हात टेकतो. आता उनी विचारते की राजा, काय झालं? त्यावर राजाला काय सांगावं कळत नाही. अवनी निराश होईल याचीही भीती असते. पण राजा तिथे अवनीला थापा मारतो की काही नाही, म्हणजे माझ्या मित्राचा फोन आला होता की त्यांचे वडील तुमचे इंटरव्ह्यू घेणार होते ना, तर काही तातडीच्या कामामुळे ते बाहेर गेलेत, त्यामुळे आज मुलाखत नाही होऊ शकत. म्हणजे तो म्हणाला की उद्याच्याला ये. त्यावर अवनीला थोडा धक्का बसतो, पण अवनी नाराज न होता समजूतदारपणा दाखवते. राजाला ती सांगते की राजा, तू म्हणतोयस, पण अरे तू तुझ्या परीने प्रयत्न केले ना माझ्यासाठी. आणि तसंही राजा, एवढ्या मोठ्या कंपनीत नोकरी मिळणं सोपं नसतं. हे बघ, जेव्हा ते पुन्हा बोलावतील तेव्हा आपण येऊया ना. हे बघ, तू जास्तीचं टेन्शन नको घेऊ. त्यावर राजा म्हणतो की नाही, पण
मी तुम्हाला शब्द दिला होता. त्यावर अवनी सांगते की अरे शब्दाचं काय, काही हरकत नाही, चल जाऊयात आपण. काही वेळानंतर राजा अवनीला घेऊन घरी जातो आणि त्यानंतर यशादाच्या कन्स्ट्रक्शन साईटवरती कामाला असतो त्या ठिकाणी राजा जाऊन पोहोचतो. राजाला असं तिथे अचानक आल्याचं पाहता तो विचारतो की काय झालं, इंटरव्ह्यू झाला त्यांचा? त्यावर राजा यशोदाला सांगतो की काय सांगू यशोदा, सगळाच प्लॅन फिसकटला. म्हणजे माझ्या मित्राने अवनीला घेऊन इंटरव्ह्यूला यायला सांगितलं होतं ना, मी मोठ्या उत्साहाने घेऊन गेलो अरे त्यांना तिथे. पण त्याने मला सांगितलं होतं की त्यांचे वडील ऑफिसमध्ये नसतील तरच तो त्यांचा मुलाखत घेईल. म्हणजे तिथेच सगळा गोंधळ झाला. मी विश्वासाने अवनीला घेऊन गेलो. आम्ही तिथे पोहोचलो, पण अचानक त्यांचे वडीलच आले रे. त्यावर यशोदा म्हणतो की बघ पुढे. त्यावर राजाचा सांगतो की मग काय होणार, आता त्याचे वडील तिथे आहेत म्हटल्यानंतर इंटरव्ह्यू तर होऊच शकत नाही ना. त्याने स्पष्ट सांगितलं की मुलाखत आता घेता येणार नाही आणि शेवटी तो इंटरव्ह्यू झालाच नाही. काय करणार आता? मी अवनी मॅडमला घरी सोडून आले. यशोदा इतका चिडतो राजावरती. तो सांगतो की या सगळ्याची काय गरज होती? मला सांगे राजा, नाही म्हणजे खरंच तिथे इंटरव्ह्यू होता की तू नेहमीप्रमाणे काहीतरी थापा मारले होते? खोटं तर नाही ना बोलला तू? त्यावर राजा सांगतो की नाही नाही नाही, तसं नाही आहे यशोदा. म्हणजे माझा मित्र म्हणाला होता की इंटरव्ह्यू दिली की नोकरी मिळेल. त्यावर यशोदा पुन्हा राजाला उरडतो आणि खरं काय ते सांगायला लावतो. मग राजा सांगतो की हे बघ, आपण जर अवनी मॅडमसाठी काहीच नाही केलं तर त्यांचा आपल्यावरचा विश्वास उडून जाईल याची भीती होती मला. म्हणून मी त्या माझ्या मित्राला इंटरव्ह्यू झाल्यासारखं एक नाटक करायला सांगितलं होतं. राजा कचरत कचरत बोलतो खरा, घाबरत घाबरत. आता मात्र यशोदाच्या तळपायाच्या मस्तकात जाते. एकतर त्याने मॅरेज सर्टिफिकेटचं सत्य लपवलं, त्यात घरातल्यांबद्दल वेगळंच काहीतरी थापा मारून बसलाय आणि पुन्हा एकदा इंटरव्ह्यूच्या नावाखाली त्याने अवनीची फसवणूकच केली वाटतं. पण प्रेक्षकांनो, इथे आता राजाचा खोटेपणा फारसा यशोदा चालू देणार नाही आहेत. इथे पुढे यशोदा राजाची अशी काही खरडपट्टी काढणार आहेत आणि राजावरती आता विश्वास न टाकून अवनीला खरं काय ते सांगणार आहेत. पण तो ट्विस्ट उद्याच्याला आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल. तर या मालिकेचे पुढील ट्विस्ट पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ट्विस्ट कसा वाटला ते कमेंट करून नक्की